असेल आता तुम्ही जसा उल्लेख केला टायटल कोणाच्या बाजूने गेलेत तर गेल्या वर्षी ज्या संघानं मन जिंकली होती तो संघ शिवान स्पोर्ट्स आहे, पण दुसऱ्या बाजूला उमेलमानशी पाटील परिवाराचं नवलचं नातंही आहे. तिथे काहीशी भाचे कंपनी पण आहेत तिथे उमेलमानच्या दिशेनं, उमेलमानच्या संघामध्ये. त्याच्यामुळे तिथे म्हणजे आता या संघाच्या दिशेने जाऊ का त्या संघाच्या दिशेनं, कारण शिवान स्पोर्ट्स या संघानं गेल्या वर्षी चॅम्पियनशिप जिंकताना चांगला खेळ केलाय, त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने आहेत. पण कुठेतरी मनात वाटतंय की आपला भाचे कंपनी पण आहेत आणि तेही जिंकावे. येस, कारण आपल्या समाजाचा मेहमान संघ आणि पाटील चषक थोडंसं आम्हालाही अभिमान वाटतंय, कारण आमचंही आडनाव पाटील आहे, कारण ही आपली स्पर्धा आहे की काय असं थोडंसं फील होत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन बॅटर्स, एका बाजूने अमित ज्यानं पहिल्या दिवशी अक्षरशः गाजवला होता तोच अमित स्ट्रायकर इनवर असेल, दुसऱ्या बाजूने धीरज. तर गोलंदाजी मार्कवर प्रथमेश ठाकरे अर्थातच गुड्डू गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. नॉन स्ट्राईक हिटवर आपण पाहिलं तर समीर आहे. पहिला चेंडू या बायस तेज थर्रार चेंडू, परंतु पंच दोन्ही समांतर करतात. तिथे पहिलाच बॉल आलाय वाईट. एकंदरीत उमेलमान टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा. सर आमचे मित्रच आहेत उमेलमान एक जण या, कारण आपल्या खेळाडूंची नावही माहिती पाहिजे. अमितचा खेळ आपण पाहिलाय, अमितचा खेळ आपण त्या दिवशी पाहिलाय अग्निशमनाची गटामधनं. या खेळाडून अप्रतिम खेळ केला गेला होता. कोलवाटाप्याचा चेंडू होता, चेंडू केलाय जबरदस्त डीपवरती शतरक्षक होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा. हा टाळ्यांचा गजर त्याच करताय. बघूया चॅम्पियन 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 हे जे गाणं आहे ना डीजे वाल्याने सेट केलंय, फक्त कोणासाठी वाजवणार तो विचारतोय. उमेलमानसाठी वाजवणार का शिवान स्पोर्ट चॅलेंजरसाठी? नक्कीच आपण पाहू शकताय दुसरी धाव अगदी सहज पूर्ण केली. थोडासा लेझी पहिला आला नाही, त्याचाच पूर्ण फायदा उठवला दोन्ही फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. ह्या वेळेस दिशाहीन गोलंदाजी होतय, थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करते, परंतु थोडासा अति आत्मविश्वास पाहायला मिळतो. आणि अमित घरातला जसं बघतोय या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी, पण गेला रविवार गेला संडे पण त्यानं गाजवलाय. अर्नाळा किल्ल्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज त्यानं पटकावली होती. आता तिथून अर्नाळा किल्ल्यावरनं पुढापाड्यावरती आलाय. इथेही त्याला जिंकायचं आहे. पण त्याच्या समोर कोण आहे? त्याच्या समोर आहे गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, गेल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश ठाकरे त्याच्या समोर आहे. आणि अमित आणि प्रथमेश एकमेकांसमोर आहेत. धावा झाल्या धापलकावरती, 5 धावा धापलकावरती आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी पाहायला मिळाले विश्वनाथच्या हातखंडामधून. टीमची टोटल धाव पोहोचलाय 5 या अंकावर. षटक क्रमांक सध्या पहिला मार्ग असेल. 2 षटकाचा सामना आहे, 20-25 धावा होत आहेत, तरी फायटिंग स्कोर असू शकेल. 20 चॅलेंजेबल असतील, 20 धावा चॅलेंजेबल असतील या थोड्याशा कमी होणाऱ्या उजेडामध्ये. आणि हवेचा वेग जो कमी झालाय त्याच्यामध्ये हलक्या बाहेरच्या बाहेर काढा. शॉर्ट रिझन मध्ये आकाश फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती पुन्हा एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 7 धावा या स्कोर बोर्डवर लागतायत. 6 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे पहिलं आणि चेंडू समाप्त झाले 3. पुन्हा एकदा प्रथमेश मार्कवर. समोर अमित हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, परंतु मिनी हेलिकॉप्टर लँड केलं. क्षेत्ररक्षक तिथे आहे लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. फेकी करतायत तदवर 2 धावा अगदी पूर्ण केल्या जातात. उमेदमानने मात्र स्वप्न पाहिलंय, आम्ही मात्र चॅम्पियन ठरण्याचा प्रयत्न करू, परंतु समोर एक भला मोठा संघ आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की उमेदमाननं स्वप्न पाहिले आणि स्वप्न ती नाही जे आपण झोपल्यावरती पाहतोय, स्वप्न ती जे आपल्याला झोपू देत नाही. मग स्वप्नांचा पाठलाग करा आणि स्वप्न पुरेवरतीपर्यंत थांबू नका. बॅटच्या कडेला लागतोय सिली पॉइंटला चेंडू. सुमित पोचतील चेंडूवरती, 1 धावे चेंडूवरती पूर्ण. कारण गेल्या वर्षी स्वप्न पुरं झालं तर शिवान स्पोर्ट्सचं चॅलेंजरचं पाटील चषकाला पटकावण्याचा, पाटील चषकाची ट्रॉफी उंचावण्याचा मान तिथे होता. आता त्यांनी मान घेतलाय, मग उमेलमान पण तयार आहे. ते सांगतात आम्ही उमेलमान या वर्षी घेणार, आम्ही या ट्रॉफीचा मान. 9 धावा स्कोरबोर्डवर शेवटचा बॉल असेल. समोर समीर या वेळेस उडवण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला का क्षेत्ररक्षक झेल खाली. इथेच एल टिपला गेला आणि फलंदाजा संपलाय खेळ. पहिल्या षटकाची समाप्ती. 9 धावा 1 गडी बाद. निघाली थँक्यू
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये समीर शेवटच्या बॉलवरती प्रथमेश ठाकरे यांचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडूला खेळायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला चेंडूला खेळायचं होतं. जेल टीमला गेला पहिला विकेट. गडीबाद तिथून झालाय. पहिल्या षटकाचा खेळ धावा आहे धावलकावरती 9. आणि जसं आपण चर्चा करतोय नितीन की एक गाणं जे चॅम्पियन कोणासाठी वाजणार त्याच्यावरती चर्चा. पण उमेलमाननं काय सांगितलं माहितीये का, त्यांनी एक गाणं आणले त्यांच्या पेन ड्राईव्ह मध्ये आणलंय. ते गाणं काय, ले जाएंगे इस बार हम ट्रॉफी ले जाएंगे. ते गाणं त्यांनी पेन ड्राईव्ह मध्ये पण आणलंय. परंतु कुठली ट्रॉफी, कारण या 1, 2, 3 साठी एक नंबर सध्या लढत चालू आहे. बिलकुल एक ट्रॉफी तर आहे त्यांना, पण त्यांना नाही नंबर 1 बनायचं आहे. ले जाएंगे पाटील चषकाची ट्रॉफी आम्ही ले जाएंगे. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होईल. विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एखादे संध्याकाळचं सत्र आहे, हवेशीर खेळण्यापेक्षा सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं असेल तुकाराम सर. नक्की या संपूर्ण स्पर्धेमध्ये 82 धावा ज्याच्या नावावरती आहेत तो खेळाडू आहे. पण दुसऱ्या बाजूला विश्वनाथ तेज तर्राच गोलंदाजी. आणि असा फायनलचा मॅच असतो ना नितीन, त्यावेळेला फायनलच्या मॅच मध्ये खेळण्याचा अनुभवही महत्वाचा आहे. जो प्रेशर, जो दबाव, जे दडपण जे येणार आहे ना, ते खेळण्याचा अनुभव पण तुमच्यासाठी महत्वाचा आहे. विश्वनाथ असतील, सुमित असतील, प्रथमेश असतील, या अनुभवातून भरपूर वेळा गेल्यात. आता उमेलमानला ते आणावा लागेल, तो अनुभव तुम्हाला आणावा लागेल. चांगली फिल्डिंग ऑफ साईड या दिशेला पॉइंट रिझन मध्ये होते, म्हणून त्यांच्याकडे तो अनुभव आहे, जी क्षमता आहे ते दाखवणार आहे. धावा झाल्या दाफलकावरती 10. 4 चेंडूचा खेळ इनिंग मधला, फायनलच्या मॅच मधला बाकी 10 धावा स्कोरबोर्डवर. आणखीन 4 मध्ये 10 जरी धावा येत आहेत ना तरी 20 पर्यंत मजल मारी शकेल उमळमान हा संघ. परंतु मान मिळवायचं आहे. 1 नंबरची ट्रॉफीज प्राप्त करण्यासाठी मेहनत, परिश्रम सर्व काही तुम्हाला करावे लागेल. कारण आयुष्य क्षेत्र कुठलंही असू द्या, कष्टाला पर्याय नाही आहेत. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. पुढचा चेंडू क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न केलाय. शॉट फाईन लेगमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. सिंगल आलंय आणि सिंगलनं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11. 11 धावा धावफलकावर नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला मेहनतीचा. कारण काय मध्ये प्रत्येकाला वाटते नशीब महत्वाचं आहे. बघा 2 अक्षरांचं असते लक. 2 अक्षर का होता है लक, 2.5 अक्षर का होता है भाग्य, 3 अक्षरांचे असते नसीब, 3.5 अक्षर की होती है किस्मत. लेकिन ये चारों है ना 4 अक्षर वाले मेहनत से छोटे होते. त्यामध्ये लक असू द्या, भाग्य असू द्या, किस्मत असू द्या, नशीब असू द्या, हे मेहनतीपेक्षा छोटे असतात. मेहनत 4 अक्षरांची आहेत, पण ती जर मेहनत केली तर मेहनतीचं फळ उशिरा का होईना पण मिळते जरूर. गोलंदाज रेडी होतोय. पायावरती चेंडू आदळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आकाशने केला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 12 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आहेत या इनिंग मधले, 2 चेंडू ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय. 20 धावा निर्णायक ठरू शकतील. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 मध्ये 4 किंवा 6 जरी धावा येतात तरी आणखीन फायटिंग असेल, कारण संध्याकाळ सत्र आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कर विश्वनाथ जाधव, समोर फलंदाज प्रसादने मात्र चांगला प्रयत्न केलाय. इथे फटका फसला गेलाय. डिस्टन्स क्लिअर झाला असताना तर खरोखर उमेलमानच्या डगआउट मध्ये आल्या असत्या, परंतु थोडंसं नाराज झाले असते उमेलमानचे समर्थक. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी, मैं खिलाडी तू अनाड़ी. आपण का चांगला केला होता तिथून, पण राहुल पाटील होते. वाईटिश लॉंगनला चांगला झेल राहुलला टिपलाय. म्हणून म्हटलं ना प्रेशरवाला खेळ असतो ना त्यावेळेला प्रेशर हाताळण्याचं, दडपण हाताळण्याचं. बघा राहुलला आरामात बाउंड लाईनच्या जस्ट 1-2 फूट आतमध्ये हा झेल राहुल पाटीलला टिपला आहे. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. धावा आहे धावफलकावरती 12 आणि फलंदाज नवीन दाखल होतोय गणेश. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर दिसतो इथून 14, पण 14 पुरेसे नाही आहेत. 16, 18 की 12. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक इनिंग मधला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॉलर मध्ये फील्ड केला आणि ओहो डायरेक्ट नेम ओ 2दा मिस झालाय. इथून वाले तिथून वारे असं आहे. इथून गेला तिथून गेला. थोडासा विश्वनाथच्या चेहऱ्यावरती थोडासा स्माईल आहे. पण 14 धावा धावफलकावरती 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. उमेलमान आपण लगेच मैदानाच्या दिशेने उतरायचं आहे. पाटील परिवार, पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 फायनलचा मॅच आहे. फायनलची इनिंग आता आपल्या समोर आहे.
पुन्हा एकदा सर्वांचं आपण पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. जे या स्पर्धेमध्ये 24 संघ खेळले त्यांचंही पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून आभार आहे. खरं तर त्यांचा जो प्रतिसाद होता तो महत्वाचा होता. त्या 24 संघांना आपण धन्यवाद देऊया. जे मान्यवर या गेल्या 3 दिवसामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आवर्जून भेट दिली त्यांचंही मनापासून आभार आहे. आणि सर्वात मोठं आहे प्रेक्षक. गेले 3 दिवस ज्या संख्येने आपणही आलात या स्पर्धेला, पाटील परिवाराच्या स्पर्धेला आपण इथे पाहण्यासाठी आलात, तर आपलं सुद्धा मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच प्रेक्षक हो. कारण तुमच्याशिवाय मजा नाही आहे. कारण प्रेक्षकांशिवाय कुठल्याही स्पर्धेला मजा नसते. तर त्यांच्या टाळ्या, त्यांचा आवाज, तर प्रेक्षक, इथला प्रेक्षक आणि DBNच्या चॅनलवरती यूट्यूबवरती पाहत असलेला प्रेक्षक, या सर्व प्रेक्षकांचं मनापासून पाटील परिवाराच्या वतीनं आभार मानूया. कारण तुमच्याशिवाय या स्पर्धेला मजा आली नसती. त्याचबरोबर या स्पर्धेला जोडण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळाली. नितीन पाटील, झहीरभाई, आज कौस्तुभ यांचा आवाज आपण समाज कक्षामध्ये ऐकला. तर आता क्लायमॅक्स आहे आणि कोण विजेता ठरणार, कोणाचं नाव ज्या ट्रॉफीवरती ठमठम, त्या ट्रॉफीवरती पाटील चषकाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आहे. आणि ती स्पर्धा जिंकण्याचा मान लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर, की यावर्षी नवा विजेता की गेल्या वर्षीचा चॅम्पियन, गेल्या वर्षीचा विजेता शिवान्स हे चॅम्पियनशिप पटकावणार. कौस्तुभ आमच्या जोडीला जोडले जातात. नवापूर आमचे एक अपकमिंग समालोचक आहेत. आज त्यांनी या स्पर्धेसाठी आपण वेळ दिलाय. तर कौस्तुभ आपले स्वागत आहे. पाटील परिवाराची स्पर्धा, आता फायनलचा मॅच. 15 धावांचं तिथून आव्हान आहे. 15 आहेत, बघूया 15 काय या मॅच मध्ये पहिलं षटक थोडस वेगळं येईल उमेलमानसाठी. आणि या मॅचला जिंकण्याचे स्वप्न घेऊन आलेत ते पूर्ण होईल. थँक्यू सर. यासाठी पहिल्या षटका या मॅच दरम्यान पहिलं महत्वाचे, त्या 6 चेंडू मध्ये आपल्याला या मॅचचा रिझल्ट येईल. परंतु तुकाराम सर एकच उल्लेख करतो, शिवान स्पोर्ट चॅलेंजरने पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत बॅटिंग असो की बॉलिंग असो जी करून दाखवलं आजच्या दिवसामध्ये, तर तिची वाखाणण्याजोग आहे ना. स्टार्टकास्ट भरपूर होती. म्हणजे त्यांच्याकडे 101 खेळाडू होते. हे गाणं वाजलं होतं ना, मैं खिलाडी तू अनाडी. खिलाडी आहेत त्यांच्यामध्ये. टेनिस क्रिकेटला आजपर्यंत असे खेळाडू आहेत. आता सुमित टेकले, टेनिस क्रिकेटचा बाहुबली. आणि जे सेन्सेशन आपण प्रथमेश ठाकरे यांचा गेल्या 4-5 वर्षामध्ये या खेळाडूला पाहिलंय, तसे मोठे खेळाडू आहेत. त्याच्यासमोर आता उमेलमान आहे. आगरी समाजातील गटातनं पुढे आलेला हा संघ आहे. बघूया या वर्षीचा मान उमेलमानला जातोय की पुन्हा एकदा शिवान स्पोर्ट बाजी मारतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आत. अंकित समोर, सुमित सज्ज होते. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू उडवलाय, लॉफ्ट केलाय. क्षेत्राचा हो इकडे काय. थँक्यू. काय घडलंय पहिल्या चेंडूवर, काय घडलंय, कोणाचा जेल सुटलाय? बाहुबली सुमित टेकलेचा, ज्यांनी आज 49 धावांची केली केले. बरंच काय घडलंय इथे. काय आवाज झाला होता प्रेक्षकांमध्ये, आवाज आला होता ज्यावेळेला चेंडू वर गेला होता. वर 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 वर. एकदा पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला. 1 2 3 4 चौथ्या प्रयत्नात झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती झेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फॉलो मध्ये फिल्डिंग करत असताना एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. बिल्कुल जैसे हमारे जेर भाई कहते ना, कैच छूटा है क्या, मैच छूटेगा क्या, पकडो कैच जीतो मॅच, ही संकल्पना आहे. एक झेल सुटलाय, पण त्या झेलनं एक नवी उमंग, नवी ऊर्जा आले. झेल सुटला, परंतु असं प्रथमच झालं की चौथ्या टेमला झेल सुटला. 3दा प्रयत्न होते चांगले, परंतु अखेरकार चौथ्या टेमला झेल सुटला. आणि झेल सुटलाय की मॅच सुटले हे कालवेला सांगणार. जगलिंग वाला होता. 1 2 3 4 चौथ्या प्रयत्नामध्ये त्यांच्या हातातनं झेल सुटलाय. पण इथे हार मानू नका. कारण अजून मॅच बाकी आहे ना, अजून मॅच बाकी आहे. 12 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 10 चेंडू आहेत, 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. ये कम होती हुई रोशनी, ये ढलती हुई शाम, आज की शाम किसके नाम. आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती आहेत. डॉट बॉल
आता टाळ्यांचा आवाज आला एकदा. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलक 15चे धावफलक आहे. परंतु लो स्कोरिंग मॅच सुद्धा हाय व्होल्टेज होती. आता लो स्कोरिंग मॅच पहिल्या 3 चेंडू मध्ये हाय व्होल्टेज झाले. हो पुन्हा पुन्हा तोच प्रयत्न परंतु प्रयत्न बसलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल बिल्कुल आपने सही कहा. तुम्ही चांगला उल्लेख केला. लो स्कोरिंग हाय व्होल्टेज. टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा हो सकता है. आता टोटल मोठा नाही आहे. बॅटल आहे मैदानावरती. टॅकलही केलं जात आहे. एकमेकांना टॅकलही केलं जात आहे मैदानावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय म्हणून टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज. बजेगे सिटी, बजेगे टाली, हो उल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पर उठता है तो खेल खेल क्या रहता है, जुनून बन जाता है. आता जुनून झालाय. या मॅचला जिंकायचं आहे, ट्रॉफीला जिंकायचं आहे. आपल्या गावामध्ये वाजत गाजत या ट्रॉफीला घेऊन जायचं आहे. हे स्वप्न व्हाईट बॉलचा इशारा होतोय. येस वाईट चेंडू. चला पंचायत इथे निर्णय घेतील. चला पंचाने निर्णय तिथून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा झाला तर मॅच ऑन करा. आयोजकाकडून आपल्याला व्हाईट बॉलचा इशारा. वाईट आहे कारण तिथून पंचाकडनं इशारा झालाय. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. चला काळोख होतोय त्याच्यामुळे मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन ठेवा. चला पंच तिथून निर्णय झालाय. मॅच चला मॅच आयोजक तिथे गेलेत. आयोजक आपला निर्णय कळवतील आपल्यापर्यंत कारण पंच तिथे आहेत.
प्रेक्षकांनी प्लीज बाहेर या, कारण असं जर वेळ गेला तर फायनलचा मॅच पूर्ण करण्यासाठी तितका उजेड पाहिजे, तितका उजेड नाही राहणार मैदानावरती. तर प्लीज आपल्याला विनंती आहे, आपण बाकी प्रेक्षकांनी बाहेर या. निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. इथून निर्णय आलाय, कारण तिचा पंचाने पाहिलाय, त्याच्यामुळे व्हाईट बॉल जो पंचाने दिलाय आयोजकाकडनं सुद्धा तिचं सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. व्हाईट बॉल इथे जो पंचानी डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामुळे मॅच स्टार्ट करा. मॅच लवकर स्टार्ट करायला लागेल आपण. चला बाकीच्यानी बाहेर या, लगेच मॅच स्टार्ट करायचा. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. चला मॅच ऑन होतोय. प्रथमेश ठाकरे स्ट्रायकर एंडला आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिकेत. फुलटॉस बॉल चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. थँक्यू. 10 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला, 10 धावा. फुलटॉस चेंडू, प्रॉपर टायमिंग, फटका एक्झिक्यूट, पायावरच्या चेंडू लॉफ्ट करून दिलं, डायरेक्टली आउट ऑफ द पार्क 6 धावेसाठी. आता 8-5चं इक्वेशन राहिलं तिकडे शेवटचा. आणि 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, षटकार आलाय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु यावेळेला काय घडलंय? चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर आलंय. चौकार, 4 धावा. थँक्यू. या चौकाराला बाईचा थोडस मिसफील झाले पाठीमागे एसटीच्या हातामधनं. अकोट बाउन्स होता पुढे, थोडासा बाउन्स थोडासा खाली राहिलाय. चेंडू गेला आता बॉडल्याच्या बाहेर. 1 धाव, एक रन पाहिजे. आणि आता चॅम्पियनशिप शिवाज स्पोर्ट्स चॅलेंजर बनलाय. पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024चा विजेता चॅलेंजर. बाजीगर मैं